नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तर. खालसा म्हाळुंगे मलगड येथे जिवंत कासव साळींदराचे मांस जप्त, दोघांना अटक, दोघे फरार. पाटणे वन परिक्षेत्राच्या हद्दीत तुडयेपासून काही अंतरावर असलेल्या खालसा म्हाळुंगे मलगड तालुका चंदगड येथे वन पथकाने छापा टाकून एका घरातून जिवंत कासव आणि साळींदराचे मांस जप्त केला आहे. साळींदराची शिकार करून त्याचे मांस शिजवलं जात असताना ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून दोघे जण घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या प्रकरणी पुंडलिक निंगाप्पा गुरव वय 46, सध्या राहणार खालसा म्हाळुंगे मलगड तालुका चंदगड, मूळ राहणार गोल्हेवाडी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव, देवाप्पा बाबू कुलम वय 34, रामलिंग धुंडीबा गवस वय 39 आणि तुकाराम शंकर गावडे वय 40, तिघेही राहणार गोल्हेवाडी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव. या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनपथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे मलगड येथील एका घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी घरामध्ये जिवंत कासव पकडून ठेवलेलं आढळून आलं. तसेच साळींदराची शिकार करून त्याचे मांस शिजवले जात असल्याचे निदर्शनास आले. वनपथकाची कारवाई सुरू असताना यातील दोघे जण घटनास्थळावरून पसार झाले. कारवाई दरम्यान वनपथकाने जिवंत कासव, साळींदराचे शिल्लक मांस, शिकारीचे साहित्य, मोबाईल फोन तसेच मांस शिजवण्यासाठी वापरलेली भांडी असा एकूण 1,98,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पाटणे वन परिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल शीतल पाटील, वनपाल हर्षदा पावसकर, जॉन्सन डिसूजा, बाळासाहेब भांडकोळी, वनरक्षक श्रेयश रायके यांच्यासह अन्य वन्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. घटनास्थळावरून फरार झालेल्या दोन्ही संशयितांचा वन विभागाकडून शोध सुरू आहे.